करतोय सरपंच चषक 2026 पर्व आपण अनुभवतो मित्रांनो. आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस सुपर संडे मेगा फेस्टिवल मेगा फिनाले आपण पाहतायत. आणि खऱ्या अर्थानं आज देखील खूप चांगले सामने या मैदानावरती रंगलेत. त्यातूनच ती मोठी लढत नागझरी विपक्ष अंतरली या दोन संघांमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली. बॅट्समॅन किरण पाटील आणि सागर काटे ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक. स्थलांतरली टीमचा 12वा खेळाडू देखील येतोय. यायचं आपण लगेच. अल्पेश येत आहेत पहिल्या षटकामध्ये. 3 षटकांची लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतायत. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज बॅट्समॅन किरण ऑन स्ट्राईक. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉट द गुड गेम. लेट्स प्ले. पहिला चेंडू टॉप एज लागली आहे. झेलची शक्यता असेल. खेळाडू उपस्थित. शॉट मिड विकेटला झेल ड्रॉप झाली आहे. जजमेंट नव्हतं. उंच जास्त गेला होता चेंडू आणि ते पकडत असताना आपण पाहिले की त्या ठिकाणी जजमेंट मिळालं नाहीये. तोपर्यंत रन्स मिळाले आहे. चेंडूवरती एकूण 2 धावा. खातं खुलं झालं. फलंदाज किरणचा आणि टीम नागझरी या संघाचा 2 धावा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिला आपण एन्जॉय करतायत. गोलंदाज अल्पेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल आहे. डीप राहिला चेंडू. खाली राहतोय पूर्णपणे. अडप्या बॅटनं ऑन साईडला मिड विकेटला खेळायचं होतं परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगली सुरुवात करतायत आपल्या स्पेलची गोलंदाज अल्पेश. महत्त्वपूर्ण सामना आहे. महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघासाठी. दोन्ही संघाचं अस्तित्व या मॅचमध्ये जरूर पणाला लागलं असेल. स्पर्धा मोठी आहे. 2 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक आपण एन्जॉय करतायत. अनेक सारी पारदर्शक या स्पर्धेमध्ये आज दिली जातील. लो फुल टॉस फटका चांगला आहे. पॉवर पेस सुरू आहे. चेसिंग मोठी आहे. खेळाडू पोहोचू शकत नाही आहेत. बॉल मिड विकेट सीमा रेखा बाहेर आलाय किरणच्या बॅटमधनं. हा पहिला चौकार. आपण जॉईंट व्हायचं लगेच. डीजे मास्टर आपण या. दुपारचं सत्र आहे त्यामुळे या ठिकाणी आपण लगेच जॉईंट व्हायचं आहे. प्रेक्षक वर्गांना एंटरटेनमेंट करायचं. क्रिकेट विथ म्युझिक असं दुहेरी संगम आपण नेहमीच पाहत आलो आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल. ओ लाईन पाहावी लागेल. जाऊ दिला चेंडूला. पंच आम्हाला सांगतायत की आउटसाइड ऑप्शन. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या अतिरिक्त धावेला पुढे सरकते ती 7 या आकड्यावरती. शांत खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संत आणि सावध सुरुवात करतात आपल्या टीमसाठी किरण. ओव्हर द विकेट. डीप राहिला चेंडू. खाली राहतोय. कॉडबियनसाठी अपील देखील छोटीशी होती परंतु या ठिकाणी खाली राहिला चेंडू आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी इम्प्रेस करतायत या षटकामध्ये गोलंदाज अल्पेश. एक चौकार खर्च केल्यानंतर त्वरित कमबॅक केलाय. बॉल झाले षटका दिला त्यापर्यंत 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. पाहणी केली बॉलची. पुन्हा एकदा जाऊ दिला चेंडूला परंतु पंच सहमत नाहीयेत. पंच सांगतायत की आतमधून हा चेंडू गेलाय आणि डॉट बॉल असेल. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. फक्त या ठिकाणी बीमर साठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल. शेवटचा बॉल आहे षटकातील. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळेस मात्र फुल टॉस होता आणि बीमरचा देखील इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. या बॉलवरती मोठी धावसंख्या उभी होऊ शकली असती परंतु कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. सागर फराट आमचे कुठे असेल तरी या. ओमसाई MTCचे फाउंडर आमचे मित्र सागर फराट. आपण कुठे असाल लगेच आपण कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नो बॉल असेल. यस. थर्ड अंपायर देखील चेक केले गेले आणि बीमर असेल. फ्रीडची देखील संधी असेल. शेवटचा बॉल या ठिकाणी थोडासा खराब आला मिळाला आणि अतिरिक्त धाव देखील मिळाली. धावसंख्या टोटल स्कोर आपण पाहतायत 8 धावा धावफलकावरती. फ्रीडचा बॉल ओव्हर द विकेट. शपळून खेळतायत. स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक खेळण्यात आलाय. खेळाडू पोहोचतील का पाहायचंय. डीपमध्ये पोहोचतायत आणि अंतिम मुवमेंटला चुकी झाली आहे. चेंडू सीमा पार चौकार.
धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नागझरी संघ पोहोचलाय बिनगडी बाद 12 या आकड्यावरती. चला पहिल्या षटक या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा फलकावरती. सुरुवात चांगली झाली होती परंतु अंतिम काही चेंडू खराब पाहायला मिळाले आणि फिल्डिंग देखील थोडीशी खराब पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती त्याचाच फायदा मिळाला नागझरी संघाला आणि टोटल 12 धावा एकवटल्या गेल्या. दुसरं षटक पॉवर पे आता कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये विशाल येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. 3 फलंदाज बाद केले होते. त्याचबरोबर फलंदाजी करत असताना 7 धावा देखील बनवल्या होत्या. ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतायत आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅचचं मानकरी देखील ठरले होते मागच्या मॅचमध्ये. तेच विशाल या मॅचमध्ये दुसऱ्या षटकामध्ये तयार होत आहे. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सागर ऑन स्ट्राईक. ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. प्रचंड वेग होता चेंडूमध्ये. गुड लेंथवरती पडल्यानंतर चेंडू वेगानं निघून जातो आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. या दरम्यान गणेश दुर्गे यांचं देखील आगमन होते आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. लॉफ्टेड हिट. उंच जास्त गेला चेंडू. लांबी पाहावी लागेल. एलिव्हेशन मिळाले नाहीये. खेळाडू उपस्थित. टिपली झेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते गणेश आणि गणेशच्या टीपला हा झेल. फलंदाज बाद. धक्का पहिला टीम नागझरी संघाला. एखाद्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज किंवा गोलंदाजासाठी काहीतरी ते असेल प्राइस ती या ठिकाणी दिली जाईल. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि मनपूर्वक स्वागत देखील करतोय. गणेश दुर्गे आपण या. विकेट प्राप्त झाली आहे. आपण पाहिलं हवेच्या विरुद्ध दिशेने स्ट्रोक खेळला. उंच जास्त गेला चेंडू. लांबी कमी होती आणि चांगला झेल देखील कॅरी केलाय गणेशनं. सफलता मिळाली आहे. पुन्हा एकदा या मॅचमध्ये देखील विशालला नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. प्रवीण काटे येत आहेत. चांगले फलंदाज आहेत. प्रवीण देखील ओव्हर द विकेट. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. पहिलाच बॉल लॉफ केलाय. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली होती लॉंग ऑन रिझनला परंतु गणेश कडनं चुकी झाली आहे. झेल होतोय ड्रॉप आणि झेल्याचं रूपांतर 2 धावेने या ठिकाणी बनेल. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी होती परंतु या ठिकाणी थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण या बॉलवरती पाहायला मिळालं. झेल कॅरी केली असती तर 2 धावा वाचू शकले असते आणि विकेट देखील प्राप्त झाली असती परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा विशाल ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल खोलात टाकतात पूर्णपणे. यॉर्करचा प्रयास. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावा थांबवल्या त्या षटकामध्ये विशालनं. स्कोर आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 3च षटकांचा सामना आहे. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचावा लागेल टीम नागझरी या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. येस डॉट बॉल असेल. लॉफ्टेड हिट परंतु मिस्टायमिंग ही प्रॉपर आणि कदाचित मिस्टायमिंग होता परंतु अंतिम मोमेंटला पुन्हा एकदा गणेश कडनं चुकी झाली आहे आणि आलाय हा षटकार
अंतिम बॉलवरती षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नागझरी संघ पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. एक गडी बाद. टीम बाळे संघाचे कॅप्टन आपण या बाळे संघाचे कॅप्टन लगेच यायचं आपण, कारण की या ठिकाणी ड्रॉ उडवण्यात येतील. यातून चला बघा नक्कीच यातून या ठिकाणी एक चिठी असेल, त्याच्यामध्ये लिहिलं असेल विनर, यातून जिंकणारा संघ, आणि त्याच्यानंतर एकामध्ये बाय लिहिलं असेल. तर बाळे संघाचे कॅप्टन आपण लगेच या ड्रॉ या ठिकाणी उडवायचे. अंतिम षटक स्लो ओव्हरचं षटक असेल, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं. त्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत विनायक. ओव्हर द विकेट, लॉफ केलाय, फटका चांगलाय, प्रॉपर मिडल कनेक्शन, उचललाय बॉलला सीमा पलीकडं, षटकार. संघाचे खेळाडू बैलगाडा शर्यत मधून जाऊन आलेत वाटतं, गुलाल घेऊन आलेत, समोरच आहेत आमच्या. आणि नक्कीच त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. हेच लागली पाठीमागे, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. डॉट बॉल असेल. धावसंख्या टोटल स्कोर आपण पाहिला तर 26 जावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्याच चेंडूवरती षटका ठोकला होता फलंदाज आपण पाहतायत. किरणच्या बॅटमधून आला होता तो षटकार. अजून एक तडाखा, परंतु खेळाडू उपस्थित, झेलची शक्यता, आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. अजून एक षटकार. या दरम्यान गणेशजी दुर्गे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कूलर देखील आम्हाला देण्यात आली या स्पर्धेसाठी. त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. षटकार येत आहेत ओव्हर द विकेट. टॉप एज लागले, यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं नव्हतं. शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल इथे मिळेल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल. 33 धावा धाव फलकावरती. फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ नागझरी. बॉल शिल्लक असतील आता या षटकातील 2. भूषण ठाकरे आमच्यासोबत जॉईंट आहेत, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगली माहिती 2 दिवस ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेट तयार गोलंदाज. स्क्वेअर कट करायचं होतं, डीप राहिला चेंडू, संपर्क नव्हता, परंतु पंच अंतिम मोमेंटला सांगतात की वाईड बॉल असेल. अवांतर धाव इथे मिळेल. धावसंख्या 34 वरती पोहोचती आहे. बाळे टीमचे कॅप्टन बघूया आपण लगेच. बाळे संघाचे कॅप्टन. पुढचा बॉल पुन्हा एकदा. अतिशय डीप राहिला चेंडू, खाली राहिला पूर्णपणे, अजिबात उचली नव्हती या चेंडूमध्ये, आणि मागे जातो 22चा इशारा. एक धाव मिळेल 22च्या स्वरूपाने. धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती. षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
चला शेवटचा बॉल, गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. मिस्टामिंग स्ट्रोक, विकेट किपर सुद्धा प्रयत्न करतात परंतु बॉल शॉर्ट पॉइंटला जातोय. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा कॉल, धावाची संधी आणि रनआउटची विकेट अंतिम बॉलवरती. चला एक धाव इथे मिळेल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना नागझरी संघानं धावा बनवल्यात. स्कोरबोर्डवरती 36 धावा, 37 धावेचं लक्ष असेल टीम अंतारली संघासमोर. बाळे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा लगेच. यांचा शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कूलर देण्यात आली, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. गणेश दुर्गे यांचा शुभ सन्मान होतोय. आमचे दीपक मस्कर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत पाळेगाववरनं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या पण दीपक मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय राहुलजी पाटील साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विनायक भोईर देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. उपसरपंच आहेत नक्कीच राहुलजी, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. चला बाळे संघाचे कॅप्टन येत आहेत सचिन मस्कर आणि दीपक मस्कर, एवन जोडी या ठिकाणी उपस्थित झाली. आपण या व्यासपीठावरती त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 12th मॅन आपण या दोन्ही संघाचे 12th मॅन, नागझरी आणि अंतरली संघाचे 12th मॅन आपण देखील जा. ड्रॉ या ठिकाणी काढण्यात येतो, कोणत्याच संघाला या ठिकाणी पाय मिळेल. मुख्य अतिथी कक्षामध्ये उपसरपंच राहुलजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्यांची उपस्थिती लाभली, त्यांचा मोलाचा सहकार्य देखील लाभले या स्पर्धेसाठी आणि त्यांचा हा सन्मान होत असताना अतिथी कक्षामध्ये मायेची प्रेमाची उदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारत असताना राहुलजी पाटील त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. येस पंच सामना सुरू करायचा आपण. 37 धावेचं लक्ष असेल, 3 ओव्हरची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. विशाल पाटील आणि गणेश गोलंदाजी मार्कवरती तयार. आकाश पहिला चेंडू लॉफ्टेड हिट, बिग हिट केलाय, वाईड इश लॉंग ऑन, सीमारेखा बाहेर आलाय षटकार. फलंदाज
गणेश दातीलकरच्या बॅटमधनं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आकाशचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकलाय. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा गणेश दातीलकर आपण पाहतायत. लेफ्ट मोर द विकेट पुन्हा एकदा आकाश. हाफ ट्रॅकर होता परंतु पाहावं लागेल. यस, पंच सहमत नाहीयेत. वाईट बॉल नाहीये सांगत असताना गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला. चेंडू आतमधून बाहेर गेलाय हेच पंच सांगतायत आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. फुटवर्कचा वापर केलाय आणि पाठवलाय बॉलला मिड विकेट. सीमारेखा बाहेर. गणेशच्या बॅटमधून दुसरा तडाखा. अजून एक महेश ठाकरे त्या ठिकाणी सध्या तरी आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आणि भोजन देखील त्यांचं झालंय आणि आता भोजन ते पचवतात, डान्स करतात त्या ठिकाणी. सलगचे या ठिकाणी षटकार येत आहेत. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. 37 धावेचा पाठलाग सुरू आहे. चर्चा नको आहे मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आकाश टीम नागझरी संघ अंतरली विपक्ष नागझरी असा बिग फाईट सामना आपण एन्जॉय करतोय या स्पर्धेमध्ये. शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. मेगा फेस्टिवल, मेगा फिनाले, सुपर संडे आपण पाहतायत. लेफ्ट मोर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय बॉलला आडव्या बॅटनं. पाठवलाय मिड विकेट. सीमारेखा बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. मैदानाच्या आतमध्ये हवेच्या दिशेने देखील फटके खेळले जातात. जिथे वारा तिथेच मारा. षटकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चांगला चेंडू गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतो आकाशला आणि डॉट बॉल आलाय. चेंडू झाले त्या षटकातील एकूण 5 आतापर्यंत. मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे या षटकामध्ये आकाशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर. हवेची साथ लाभती आहे आणि बॉल मिड विकेट. सीमारेखा बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी 6 रन. पुढचा बॉल षटकातील. सौरभ तयार. हो, चांगला फटका आहे. कव्हर चेस्टला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू उपस्थित. चुकी झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहावं लागेल आणि बॉलला अडवलं अंतिम मुवमेंटला. तोत्पूर्वी फेकी येईल आणि तोपर्यंत मिळत आहेत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. 37 धावेचा टार्गेटचा पाठलाग करतोय आणि संघ पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. सौरभ तयार. स्ट्राईकला फलंदाज गणेश दातीलकर ऑन स्ट्राईक. 4 उत्तुंग षटकार आले होते त्यांच्या बॅटमधनं. ऑन साईडला खेळलेत. वाईड स्ट्रॉंगरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळेल 1 धाव. जिंकण्यासाठी 9 चेंडू. आता 7 धावेची गरज असेल. मॅचमध्ये शिरकाव केलाय टीम अंतरली या संघाने. शेलारपाडा संघ देखील आपण पाहिलं ज्यांना हाय स्कोर बनवला होता स्पर्धेमध्ये 72 धावा
आणि त्यांना मात्र बाय देखील मिळाली आहे, कारण की हाय स्कोअर बनवणाऱ्या संघाला पहिल्या राऊंडमध्ये बाय दिली जाते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य. मागे खेळण्याचा प्रयत्न केला, गुडघ्याचा वापर करतायत विशाल, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज सौरभ म्हात्रे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्लाइस करतायत, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरेजला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा मिळेल सिंगल. फिकी चांगली येते, चांगला थ्रो. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती. सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय. येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज. चला पाणी घेऊन जायचं आपण. 12th मॅन आपण जा पाणी घेऊन. अंतरली संघ आणि नागझरी संघाचा 12th मॅन. संघ 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर देत आहेत अंतिम षटकामध्ये सागर काटे. स्ट्राईक केला फलंदाज विशाल ऑन स्ट्राईक. पहिला बॉल आहे षटकातील. सागर तयार. पहिला चेंडू पडल्यानंतर यावेळेस पाहावं लागेल नक्कीच डॉट बॉल असेल. पण सांगत असताना अगोदरच बॅट फिरवण्यात आली होती. विशालच्या माध्यमातून फ्लाइंग स्ट्रोक खेळतायत. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. हा सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत आलाय. सागर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. येस 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 ची गरज आहे. स्ट्राईक केला फलंदाज विशाल ऑन स्ट्राईक. सागर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये कार्ड उपस्थित. एकच धाव कंप्लीट होतीये. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी आली आहे त्वरित. जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत 5 धावा. सामना कुठे होता आणि सामना कसा आलाय असं वाटलं होतं. हा सामना एकतर्फी होईल, सामना फिनिश होईल 2 षटकांमध्येच, परंतु सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आलाय. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. 4 उत्तुंग षटकार आले होते. फलंदाज गणेश जातेकरच्या बॅटमधनं. तोच गणेश ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. एज लागली आहे आणि
फलंदाज बाद, विकेटचं पतन. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक झाले नागझरी संघाचं. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत, इथे मात्र 5 धावा. थँक्यू सो मच. चला एकत्र येऊ नका, स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करायची लगेच. नागझरी संघ 3 बॉल मध्ये 5 धावेची गरज. कौतुक करेल मी गोलंदाज सागर काटेचा, काय गोलंदाजी करतोय. यश काटे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल सागर काटेसाठी. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती अल्पेश येत आहेत. ज्या अल्पेशनं गोलंदाजी केली होती तोच अल्पेश आता फलंदाजीसाठी येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. सामना थोडासा कठीण मॅचमध्ये या ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळतोय. सागर काटे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकरला फलंदाज अल्पेश. 3 बॉल 5 धावेची गरज आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतायत. फटका चांगल्या कव्हर मध्ये खेळलेत खेळाडू उपस्थित आणि ही चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. जिथे मात्र 1 ते 2 धावा झाल्या असत्या तिथे हा चौकार सोडलाय. एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमधून निरोप घ्यायला लावू शकते आणि ती चूक केली क्षेत्ररक्षकानं. आलाय चौकार. 2 बॉल 1 धावेची गरज. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अन्यथा सामना रंगला होता. नागझरी संघानं कमबॅक केले होते या मॅच मध्ये, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. कारण की काल देखील एक असा सामना आपण शेवटचा पाहिलाय नरेश. कोळेगाव संघानं 1 धाव बनवून दिली नव्हती आणि सामना जिंकला होता कालच्या दिवसामध्ये. यस, आणि तशीच परिस्थिती, परंतु 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. चक्रव्यूह रचलं गेले फलंदाज अल्पेश साठी, परंतु चक्रव्यूहातून बाहेर पडतील का आणि आपल्या टीमला बाहेर पाडतील का फलंदाज अल्पेश. डॉट बॉलची गरज आहे या ठिकाणी टीम नागझरी संघाला. प्रेशर ऑन दी बॅट्समॅन, प्रेशर ऑन दी बॉलर आपल्याला पाहायला मिळतं. दोघांवरती समान दबाव पाहायला मिळतोय. सिली मिडॉन आणि सिली मिडॉफ देखील लावलं गेले. चला जास्त वेळ घेऊ नका नागझरी टीम. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. आणि सामना होता फिनिश. सामना जिंकलाय टीम अंतरली संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम नागझरी. परंतु खूप चांगली फाईट दिली आपण. खास करून सागर काटेचं मी कौतुक करेल. जर तो चौकार आला नसता तर कदाचित मॅच वेगळ्या पद्धतीने झाली असती मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधी हार कधी जीत होत असते. लाईनअप करायचंय, शेक हँड करायचंय आणि